नांदेड जिल्ह्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। राष्ट्रवादीचे नेते जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणानंतर भाजप नेते अशोक चव्हाण यांनी थेट घोगरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। या प्रकरणामध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर करण्यात आलेले आरोप पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। या भेटीदरम्यान घोगरे प्रकरणावर अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। घोगरे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। असे की जीवन घोगरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, जबर मार त्यांना उचलून नेण्यात आलं। आम्ही चित्र पाहिले, व्हिडिओ पाहिला। त्यांना कारमध्ये दम करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं आणि अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं। त्यांच्यावर मारहाण करण्यात आली, डोकं फुटलं, मरता मरता ते वाचलेले आहेत। अशा प्रकारच्या प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे। जबरदस्तीने अशा पद्धतीने आणि ते पण स्वतः ज्या पक्षात आहे त्याच पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे। त्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आज माझ्या कुटुंबाला आधार दिला। माझ्या घरी येऊन माझी भेट घेऊन माझी विचारपूस केली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। साहेबांनी मला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सुद्धा आधार दिला, तात्काळ पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि मी साहेबांच्या नेतृत्वात सीएम साहेबांची भेट घेतली। विमानतळावर नांदेडला आले असता त्यांना विनंती केली की नांदेडचं हे माझं तिसरं अपहरणाचं प्रकरण आहे आणि गुंडागर्दीचं मारामारीचं 5वं प्रकरण आहे। तेच आरोपी आहेत आणि त्यांचा पाठीमागचा मुख्य सूत्रधार तोच आहे, त्याचं मी नाव FIR मध्ये घेतलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।